नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण परवा आणि कालच्या 2 लेक्चरमध्ये पैसा आणि चलन मनी अँड करन्सी हा पाठ पाहिला होता. तर आता आपण या घटकावर आधारित आयोगाने मागील वर्षी जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण पाहणार आहोत आणि तुमच्या सरावासाठी काही 2 प्रश्न देखील मी देणार आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात. आपण पैसा आणि चलन यामधला फरक पाहिला. शिवाय चलन म्हणजे नेमकं काय असतं आपण हे पाहिलं की नाणी आणि नोटा, आणि चलन हे काय असतं तर मध्यवर्ती बँक किंवा सरकारने निर्माण केलेलं असतं. आणि हे या सरकार आणि मध्यवर्ती बँक यांनी निर्माण केलेलं असतं तर ते कायदेशीर चलन असतं, एक लीगल करन्सी असते किंवा कायदेशीर पैसा असतो, म्हणून त्याला शक्तिशाली पैसा असे म्हणतात. संकुचित पैसा आणि व्यापक पैसा या 2 संकल्पना काय आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे चलनवाढ या पाठामध्ये पाहणार आहोत. आणि कागदी पैसा काय असतो हे आपल्याला माहिती आहे, हे आपण पाहिलं आहे. तर लक्षात ठेवा, मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला शक्तिशाली पैसा असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न पाहूया. तर काय आहे की खालीलपैकी कोणती पैशाची प्राथमिक आणि दुय्यम कार्ये नाहीत. आपण पैशांची कार्ये पाहिली होती, त्यामध्ये आपण प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्ये आणि अनुषंगिक कार्ये ही 3 प्रकारची कार्य पाहिली होती. तर आपल्याला माहिती आहेत की पैशांची कार्य कोणती आहेत आणि अनुषंगिक कार्य कोणते आहेत. त्यामुळे विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन हे दोन्ही कार्य पैशाची प्राथमिक कार्ये आहेत. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. आणि तिसरं कोणतं आहे, विलंबित देणी देण्याचे साधन हे पैशाचं दुय्यम कार्य आहे. कर्ज, विलंबित देणी म्हणजे काय, कर्ज, तर हे पैशाचं दुय्यम कार्य आहे. म्हणून हे तिन्ही कार्ये पैशाची प्राथमिक आणि दुय्यम कार्य आहेत. त्यामुळे उत्तर काय असेल, वरीलपैकी नाही. म्हणजे या तिन्ही कारणं असल्यामुळे कोणतेही कारण नाही असं नाही. प्रश्न नीट वाचणे आपल्याला गरजेचे की दुय्यम कार्ये नाहीत म्हणजे प्राथमिक किंवा दुय्यम कार्य कोणती नाहीत हे आपल्याला सांगायचे, त्यामुळे वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या पैशाचे कार्य विचारत घ्या. कोणते कोणते आहेत. विनिमय माध्यम हे आपण पाहिलं आहे की पैशाचे प्राथमिक कार्य आहे. मूल्यांचे मोजमापन हे पण प्राथमिक कार्य आहे. वस्तू आणि सेवांचे संग्रहण, तर हे पैशाचं कार्य आहे का. आणि भविष्यकालीन कर्जफेड आपण हे देखील पाहिले. विलंबित देणी देण्याचे साधन, तर हे तिन्ही पैशांची कार्य आहेत. कोणते, ए, बी आणि डी. त्यामुळे पैशाचे कार्य कोणते नाही म्हणजे चुकीचे कार्य कोणते आहे तर वस्तू आणि सेवांचे संग्रह. म्हणून पर्याय क्रमांक 4 फक्त सी हे उत्तर आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा की कोणते कार्य पैशाचे आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवांचे संग्रहण करणे हे पैशाचे कार्य नाही. तर पुढील प्रश्न असा आहे की नॅरो मनी म्हणजे काय. तर बघा, नॅरो मनी म्हणजे काय आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला याचं उत्तर पहिल्याच पर्यायामध्ये मिळतं की लोकांजवळील रोख रक्कम आणि मागणी ठेवी. परंतु आपण खालचे पर्याय देखील पाहूया. तर बघा, नॅरो मनीमध्ये लोकांजवळील रोख रक्कम ही असतेच, जे लोकांजवळ पैसा सर्क्युलेट होत असतो एकाकडून दुसऱ्याकडे, जे पब्लिक किंवा जे सार्वजनिकरित्या पैसा जो फिरत राहतो ते लोकांजवळील रोख रक्कम असते. यात नॅरो मनीमध्ये याचा समावेश असतो. शिवाय ज्या लोकांनी मागणी ठेवी बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या असतात तर याचा समावेश देखील नॅरो मनीमध्ये होतो. हे दागिने, अन्य जंगम मालमत्ता किंवा दीर्घ मुदतीच्या ठेवी या गोष्टी येत नाही. नॅरो मनी म्हणजे काय, लोकांजवळील रोख रक्कम अधिक मागणी ठेवी. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. आपण हे पाहिलं होतं की रिझर्व्ह बँकांकडे सुवर्ण साठा असतो. 100% 40% हा सुवर्ण साठा असतो आणि 60% आपण सरकारी रोखे देखील ठेवू शकतो. तर याचं आपण प्रमाण देखील पाहिलं होतं. तर रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागाला काय करावं लागतं तर 115 कोटी रुपयांचा सुवर्ण साठा कायमस्वरूपी ठेवावा लागतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जे फॅक्च्युअल डेटा असतो तो तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे असते, कारण इथे तुम्ही कोणताही लॉजिक वापरू शकत नसता. इथे तुम्हाला आकडे किंवा एखादं वर्ष लक्षातच ठेवावं लागतं. याचा पुढचा प्रश्न देखील असाच आहे. आपण एक पाहूया की भारतीय चलनाचे रुपया हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले. आता हे वर्ष कोणते हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागते आणि ते पाठच असावे लागते. तर मित्रांनो, आपण काल जेव्हा रुपयाचा प्रवास पाहत होतो तेव्हा त्यामध्ये डी उदय कुमार यांनी 2010 साली रुपयाचे हे नवीन चिन्ह आणले हे आपण पाहिले होते आणि 2010 पासून हे चिन्ह स्वीकारण्यात आले आणि सगळीकडे याचा वापर होऊ लागला. तर कधी 2010 साली डी उदय कुमार यांनी रुपयाचे हे नवीन चिन्ह आणले. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया
की व्याख्या दिली आहे आणि कोणती व्याख्या कोणी लिहिलेली आहे किंवा कोणी दिलेली आहे हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. काल आपण जेव्हा बघत होतो परवाच्या दिवशी आपण जेव्हा लेक्चर घेतला त्यामध्ये आपण प्राध्यापक क्राउथर आणि वॉकर या दोघांच्या व्याख्या पाहिल्या होत्या की मुद्रा म्हणजेच काय, पैसे. तर पैशाची व्याख्या आपण पाहिली होती. तर आता खालील व्याख्या कोणत्या मुद्रा अर्थशास्त्रज्ञाने केली आहे ते सांगा. मुद्रेचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची शक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावरून ओळखली जाऊ शकते. ही मुद्रेची व्याख्या दिली आहे, म्हणजेच पैशाची व्याख्या दिली आहे. तर ही व्याख्या कोणी दिली, तर प्राध्यापक क्राउथरचा आपण मूल्यमापन आणि मूल्य संचयनाची व्याख्या पाहिली होती. आणि इतर सेलिगमन आणि केम्स यांनी सेलिगमन यांचं म्हणणं आहे की मुद्रेची कार्य जी सगळीकडे स्वीकार्य असतं ती मुद्रा असते, आणि केन्स यांचंही असंच म्हणणं आहे की जे सगळीकडे स्वीकार्य असतं आणि ज्याचा वापर एक विनिमय साधन म्हणून होतो ती मुद्रा असते. तर D.H. रॉबर्टसन यांनी ही वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची शक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावरून ओळखली जाऊ शकते अशी व्याख्या दिली आहे. तर हे लक्षात ठेवा, अशा व्याख्या लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. पुढे देखील असाच एक आपण प्रश्न पाहणार आहोत. तर आता याचा पुढचा प्रश्न आहे की पैशाच्या मात्रा सिद्धांतांची केम्ब्रिन आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञाने प्रथम विकसित केली. तर हे बघा, हे आधी पण आपण खूप सारे प्रश्न घेतले आहेत की सिद्धांतांवर प्रश्न विचारले जातात. मी तेव्हाही म्हटले आणि आताही मी तेच म्हणेन की काही सिद्धांत ते आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहेत, परंतु ते आपल्याला एक स्पेशल सब्जेक्ट किंवा एखाद्या पेपर ज्यात मेन्सच्या म्हणजेच मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात, कारण की तिथे सर्वच प्रश्न एका विषयावरचे असतात. त्यामुळे त्या विषयाचा थोडा डिटेल अभ्यास आपल्याला माहिती असावा लागतो, किंवा नसेल माहिती तर आपण सरळ असे प्रश्न सोडून देणे महत्त्वाचे ठरते. तर बघा मित्रांनो, याचे ऑप्शन होते अल्फ्रेड मार्शल, डेव्हिड रिकार्डो, आय फिशर आणि जीन बोर्डिन. तर फिशरचा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचंच आहे. फिशरचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे, पण हे तिघांचे सिद्धांत आपल्याला नाही माहिती, तरी सुद्धा आपण हे जर वाचनात आलं असेल तर आपण याचं उत्तर लिहू शकतो. तर बघा, पैशाच्या मात्रा सिद्धांतांची केम्ब्रिन आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञाने प्रथम विकसित केली, तर ती अल्फ्रेड मार्शल यांनी प्रथम विकसित केली. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न, इथे पण व्याख्या दिली आहे. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते, म्हणजेच पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो. हे आपण पाहिलं होतं. अशीची अशी व्याख्या आपण पहिल्या लेक्चरमध्ये भाग 1 मध्ये पाहिली होती. ही व्याख्या कोणी दिली, तर फ्रान्सिस ए वॉकर. ही वॉकर यांची व्याख्या आहे. लक्षात ठेवा, मुद्रेची कार्य आपण पाहिली होती: प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य. आणि ही कार्य जो करतो तोच पैसा असतो असे कोणी म्हटले, तर वॉकर यांनी म्हटले. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न, हा प्रश्न UPSCच्या 2015च्या प्रिलियममध्ये विचारला गेला होता. तर इथे काय म्हटले, रुपयाची परिवर्तनाविषयी आपल्याला विधाने दिली आहेत की कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी इम्प्लाइज बिईंग एबल टू कन्वर्ट रुपी नोट्स इंटू गोल्ड. म्हणजे जे आपल्या नोटा असतात, रुपयाच्या नोटा, त्या सोन्यामध्ये आपण रूपांतर करू शकतो. आणि दुसरं काय आहे की अलोविंग द व्हॅल्यू ऑफ रुपी टू बी फिक्स्ड बाय मार्केट फोर्सेस. तर जे रुपयाचे मूल्य आहे ते आपण ज्या मार्केट फोर्सेस असतात त्याच्याने फिक्स करू शकतो, म्हणजे एक स्थिर करू शकतो, निर्धारित किंमत करू शकतो. आणि तिसरं काय आहे, फ्रीली परमिटिंग द कन्व्हर्जन ऑफ रुपी टू अदर करन्सीज अँड वायसा वर्सा. म्हणजेच काय, तर आपल्याकडे जे चलन आहे ते आपण आपल्याकडे आपला रुपया इतर चलनांमध्ये रूपांतरित करू शकतो, किंवा इतरांचे चलन रुपयांमध्ये कन्व्हर्जन म्हणजेच रुपयांमध्ये रूपांतरित करू शकतो. आणि चौथं काय आहे, तर डेव्हलपिंग अँड इंटरनॅशनल मार्केट फॉर करन्सीज इन इंडिया. आपण इंटरनॅशनल मार्केट, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ असतो, कशासाठी, तर चलनासाठी भारतामध्ये तयार करू शकतो. तर मित्रांनो, असं नाही करू शकत आपण. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक C, फ्रीली परमिटिंग द कन्व्हर्जन ऑफ रुपी टू अदर करन्सीज अँड वायसा वर्सा. म्हणजे आपण बघा, आपल्याला परकीय चलनामध्ये आपण आपल्या रुपयाचे रूपांतर करतो. कधी, जेव्हा आपल्याला जायचं असतं परदेशांमध्ये तेव्हा, किंवा एखाद्या परकीय व्यापारासाठी या गोष्टी केल्या जातात, किंवा आपल्या रुपयामध्ये पण त्यांच्या चलनाचे रूपांतर केले जाते. म्हणजे आपण या दोन्ही गोष्टी करू शकतो, आणि यासाठी एक फॉरेन एक्सचेंज एक मार्केट अवेलेबल असतो. तर बघा मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया की हे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, किंवा काही यावर विधाने तरी येऊ शकतात. त्यामुळे फॅक्च्युअल गोष्टी त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा काय आहे, तर भारत सरकारची टाकसाळ कोठे नाही. आपण काल पाहिलं की टाकसाळी कुठे आहेत आणि नोट प्रेस कुठे आहेत. आता तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ शकता. आपण नोट प्रेस आणि टाकसाळी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण नोट प्रेस 4 ठिकाणी पाहिल्या होत्या,
आणि टाकसाळी देखील 4 ठिकाणी पाहिल्या होत्या. तर मुंबईमध्ये टाकसाळी आहे, अलीपूरमध्ये आहे आणि सैफाबादमध्ये टाकसाळ आहे. परंतु नाशिकमध्ये काय आहे, नोट प्रेस आहे. म्हणून हे मुंबई, अलीपूर आणि सैफाबाद नाही, तर नाशिकमध्ये टाकसाळ नाही. मुंबई, अलीपूर आणि सैफाबादमध्ये टाकसाळ आहे. ठीक आहे, त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 4 नाशिक हे उत्तर आहे. तर आता पुढचा प्रश्न, सध्या भारतामध्ये सर्व नाणी भारत सरकारमार्फत कोणत्या सालच्या कायद्याअंतर्गत तयार केली जातात? तर हे देखील आपण जेव्हा भारतीय नाणे कायदा कधीचा 2011चा आता अस्तित्वात आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा 2011 या कायद्यानुसार भारतीय सर्व नाणी भारतामध्ये तयार केली जातात. तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नोट फक्त देवास या ठिकाणी छापली जाते? देवास कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. तर या नोट प्रेसमध्ये कोणती नोट छापली जाते? तर ती 20 रुपयांची नोट, म्हणजेच 20 रुपयांची नोट इतर कोणत्याही नोट प्रेसमध्ये छापली जात नाही. 20 रुपयाची जी जुनी नोट होती, आता मित्रांनो 20 रुपयाची नवीन नोट देखील आलेली आहे, ती तुम्ही पाहिलीच असेल. तर 20 रुपयाची जी नोट आहे ती फक्त देवास या ठिकाणी छापली जाते. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हे कायदेशीर चलन नसतात. तर आपण कायदेशीर चलन कोणते असतात हे पाहिलं होतं. नाणी आणि नोटा यांना चलन म्हणतात. का? कारण ते मध्यवर्ती बँक आणि शासनाकडून तयार केलेले असतात आणि म्हणून ते कायदेशीर चलन असतात. तर बँकांच्या मागणी ठेवी ह्या कायदेशीर चलन नसतात. आपण हा विचार करू शकतो की आपण चलनच बँकांमध्ये ठेवतो, परंतु ते बँकांच्या मागणी ठेवी असतात, त्यामुळे ते चलन होत नाही. ते आपण पाहिलं की बँका त्यापासून पतपैसा निर्माण करतात किंवा चेक या गोष्टी त्यापासून तयार होत असतात, म्हणून त्या कायदेशीर चलन नाहीत. यापेक्षा वेगळे उत्तर आपण असे म्हणू शकत नाही, कारण पर्याय क्रमांक 3 इथे उत्तर आहे. बँकांच्या मागणी ठेवी हे कायदेशीर चलन नसतात. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सरावासाठी 2 प्रश्न देत आहे, त्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, भारतात दशमान चलन पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? 1947, 1950, 1957 की 1960? तर याचं उत्तर आपण जेव्हा काल पाहत होतो, रुपयाचा प्रवास पाहत होतो, तेव्हा त्यामध्ये याचं उत्तर आहे. तर मित्रांनो तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि पुढचा प्रश्न असा आहे की भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला? हे आपण एखाद्या गोष्टीचा इतिहास आपल्याला जसा माहिती हवा असतो तसं आपल्याला हे माहिती पाहिजे. तर हे याचं उत्तर तुम्ही शोधून मला सांगायचं आहे. तर भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला? बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास की इम्पिरियल बँक? तर मित्रांनो आपला हा लेक्चर इथेच संपलेला आहे. उद्याच्या पाठामध्ये आपण चलनवाढ हा पाठ पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.